का रे, काय म्हणतं, कसं करतं म्हणलं? हा, इथं तर आलो आपण डीपीवर, ते फ्यूज कोण टाका म्हणलं, ते आपल्याजवळ पेंचीस नाही म्हणलं. हा, काय राजा, आपल्या दोघावरच पाळी येते रा. आपला शेजारी शेजारी शेती आहे म्हणून आपल्या दोघावरच येते राजा. कायच करावं समजलं नाही आपल्याला. हा, कसं करतं? हा, आणि हे फ्यूज तर बार 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 उडतच राहते राजा. या डीपीचा हेच प्रॉब्लेम आहे. अरे झकट पड्या, आपल्याला काय करावं लागते हे माहित नाही का तुले? आकोडा ठेवा लागते आपल्याला काडीचं एक वेळ घेऊन. आणि आकोड्याने ते जर्मनचा तार मोठा करून आपल्याला आकोडेच टाका लागते. याच्यात कुठं फ्यूज आणि ग्रीप आणि हे आहे. डायरेक्ट आकोडे टाकायचे आणि आपलं काम भागवायचं. आता कसं आहे, कडाळ पाणी द्यावं लागते आपल्याला. ढोराला कडाळ पाहिजे, ढोराला पाणी पाहिजे आपल्याला. हा, लाईन तर पाहिजेच ना, मोटर चालू करावं लागते दुपारून. हा, कसं झाडात मी दुपारच्या पायरी आपण सावलीत बसतो, पाणी गिरी चालू होती. हा, काय करावं आता समजत नाही. लाईन गेली आहे ना, दुपारच्या लाईन पण येत नाही. बापरे बाप, झाकण झुल्या, याच्यातलं तर फ्यूज पूर्णच कटला बाबा. पूर्ण तार गळूनच खाली पडला म्हणलं. पाहिजे म्हणलं, मग काय तर हा, खालून गळून पडला म्हणला. लाईनमॅन पाहिजे इथं, नाही तर मग आपल्याला पेंचीस ना तार वाकवा लागते मोठा, आणि जर्मलच्या तारा मोठ्या आणा लागते, जरा साकोळा करून टाका लागते म्हणलं याच्यातनी. तेव्हा ते कुठे लाईन चालू होईल म्हणलं आपलं. मग काय तर इथूनच फ्यूज उडाले ना सर्वजण. अरे झाकण झुल्या, मी काय म्हणतो, हे पाय चाल आपण इथं थांबून काही फायदा नाही. आपण काय करू, आपण ते पेंचीस तार घेऊन घरून जेवण करून वापस येऊ, आणि त्याच्यानंतर नाही का आपण इथं फ्यूज टाकून वावरात जाऊ म्हणलं. मग कडाळ पण चालू करू आपण गेलेले. बरं बरं बरं, मग तसं करून म्हणलं. मग चल, नाही का होऊन झाली म्हणलं आता, नाही का? आता किती वाजले, 12:30 वाजला नाही का? चल मग तसं करू आपण. भेटला तर ठीक, कोणी नाही भेटलं तर मग आपणच टाकू म्हणलं काढीनं, आहे का नाही? काय त्याच्यात ताराचे गोल गोल आकडे करू आणि टाकून देऊ. बरोबर व्यवस्थित दुरून टाकू आपण. 5-6 फुटाचं काढी आणू आपण वेळूची, आणि त्याला टाकून देऊ, आहे का नाही? चाल ना बा, हे कुठे एवढं भांडवल करत बसता राजा. चाल पटकन आपण घरून येऊ, तिकडून आणू आपण जर्मनचा तार ते सर्व, आणि व्यवस्थित आकडे टाकून देऊ आपण नंतर. हे टेन्शन घेत बसतं. चाल लवकर पटकन घरून येऊ, आणि नंतर पाहू आपण. हे कडाळून पाणी चालू करावं लागते आपल्याला दुपारून. मग काय तर मका टाकलेला आपण, मक्याला पाणी चालू करावं लागते. कसं ढोराला होते म्हणलं थंडगार, हिरवं कस लागते. लाईट चालू असते मोटर चालू करते माणूस. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट MSCB न शेतकऱ्यांसाठी लाईन पुरेपूर द्यावी, कारण गुरे जनावरांना पाणी पाजावं लागते, त्यासाठी मोटर चालू करावं लागते. विहिरीची भरपूर पाणी साठा पाहिजे, आणि दुपारहून आम्हाला नाही का शेतामध्ये जे मक्का कडाळू टाकलेला आहे त्यासाठी सुद्धा पाणी द्यावं लागते. तर इलेक्ट्रिसिटी MSCB हे जे काही साहेब लोक आहेत, यांनी नाही का आमच्यासाठी पुरेपूर लाईनाची सुविधा व्यवस्थित करावी, कारण उन्हाळ्यातनी कशाही कोणत्याही खांब्यावर चढून आपल्या देऊ टाकता येत नाही कुठे तुटलं तर. त्यामुळे आम्हाला लाईन सुविधा पुरेपूर पुरवण्यात यावी, ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपला नम्र विनंती आहे. मित्र हो, आता आम्ही चाललो घरी. घरून येतो, घरून आल्यावर आम्ही टाकतो फ्यूज, नंतर जातो मग शेतात मग चालू करतो विहीर, आणि विहिरी मोटर चालू करतो, मग देतो कडाळ पाणी, मग भरतो पाणी प्यायचं, मग करतो आराम शांततेत दुपारच्या पारी.